रूप पाहतालो जनिया रूप पाहतालो जनिया रूप पाहतालो जनिया रूप पाहतालो जनिया सुख झाले साधनीय सुख झाले साधनीय विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगरे सुखाचे आगर सुखाचे आगरे सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमादेवी भर बाप रघुमादेवी भर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम एवढा प्रभू भावे प्रभु भावे एवढा प्रभू भावे प्रभु भावे देणे संपुष्टी राहावे देणे संपुष्टी राहावे संपुष्टी राहावे ते संपुष्टी राहावे ते
झाला सोपा होय भक्ती केला तैसा भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा या भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा 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 विठोबार भवाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई विठोबार घुमाई बार 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 घुमाई हॅलो एवढा प्रभू भावे 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 तेणे संपुष्टी राहावे तेणे संपुष्टी राहावे होय भक्ती केला तेसा होय भक्ती केला ते तेणे संपुष्टी राहावे तेणे संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा थोर विधरा वितीच्छा पूर्व धरावे तेच्या पूर्व धरावे जे पूर्व धरा धरावे जे पूरबी पुरवी धरावी देवीचा
प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीचे इच्छा एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीचे इच्छा पांडुरंग गुरु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग गुरु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे तू सरे चरण संताची तू सरे चरण संताची कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास समचरण सरोजन सान्निधाम जगन्निहितवाणी मंडलम मंडनानाम तरुदा तुलसी माला कंधरम कुंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरु मूर्ती पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगाभिषुद्धं नितवादस्वर्शं सर्ववेष्टितं चं वेदं पुण्यदानं राधेधितं तं समाधितं वृतिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापि जितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहं योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सौ विजया व श्री चांगदेव रेवसिंग परदेशी यांचं असणारं चारधाम तीर्थयात्रा नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्याबद्दल गंगाजल पूजन काशी विश्वेश्वर मावंद या मावंद्याच्या निमित्ताने असणारा हा सेवेचा योग समस्त परदेशी परिवार चांगदेव रेवसिंग परदेशी सौ विजया चांगदेव परदेशी अमोल चांगदेव परदेशी सौ दीपाली अमोल परदेशी चिरंजीव आदित्य अमोल परदेशी कुमारी दिव्या अमोल परदेशी समस्त परदेशी परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण सौ विजया व श्री चांगदेव रेवसिंग परदेशी यांचं चारधाम यात्रा गंगाजल पूजन नर्मदा परिक्रमा याचं मावंद आहेत त्या निमित्ताने करूया थोडा वेळ सेवा. मावंदे मा म्हणजे नाही, याच्यामध्ये वद जातोय. वद म्हणजे बोलणे. मावंदे शब्दाचा अर्थ आहेत जे पुण्य कर्म केलं ते बोलायचं नाही, त्याच्याकरता कीर्तन आहे. आपण पेरणी करतो, बी झाकून टाकतो ना, बी जर उघडे होतात काय होईल? उतरल का ते? नाही उतरणार. एक तर ते वाळून जाईल, पाखरं खाऊन टाकतील. बी पेरलं त्यानंतर झाकावं लागतं. जर झाकलं तर एका दाण्याचे 100 दाणे होतील, उघडं होतं काहीच मिळणार नाही. तसं पुण्यकर्म उघडं केलं की सगळं संपलं, झाकून ठेवलं तर त्याचे वृद्धिंगत होते. मग वद म्हणजे बोलणे, मा म्हणजे नाही. मावंदे शब्दामध्ये वद धातू आहेत. आपण केलेलं पुण्यकर्म बोलू नये. पुण्यकर्म हे झाकायचं असतं आणि पाप कर्म उघड करायचं असतं, पण आपण उलट करतो. पाप कर्म झाकून ठेवून पुण्यकर्म सांगत बसतो.
कारण जे उघडं केलं ते संपतं. पाप कर्म उघडं केलं तर पाप संपेल, पुण्यकर्म उघडं केलं तर पुण्य संपेल. पुण्यकर्म बघा, विदुर महाराजांच्या तीर्थयात्रेचं वर्णन भागवतात आहेत. 36 वर्ष तीर्थयात्रा केली विदुर महाराजांनी. 36 वर्ष. परंतु त्या 36 वर्षाच्या तीर्थयात्रेचं वर्णन 36 अक्षरांमध्ये केलं, म्हणजे एका श्लोकात केलं. आपण 36 दिवस तीर्थयात्रा करतो, जाताना 36 पदार्थ घेऊन जातो, तिकडून येताना 36 वर्ष लोकांना सांगत बसतो. देवाचा त्याचा 36 आकडा असतो. काही लोक परमार्थ म्हणून नाही जात, पिकनिक पॉइंट म्हणून जातात तीर्थयात्रेला. काही लोक जाताना वेळेचे कट्टे घेऊन जातात, काही बाटल्या घेऊन जातात. थंडगार हवा, वारं सुटलेत, नदी वाहत आहेत, उंच उंच वृक्ष, झाडाची सावली, त्याच्यामध्ये एक एक घोटाचा आनंद. याला परमार्थ म्हणत नाही. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संग सेवो वासुदेव धनीवरी. महाराज सांगता आम्ही तीर्थयात्रेला जाऊ, पण कशा करता? भगवंताचं चिंतन आणि सत्संग, या 2 गोष्टी करता तीर्थयात्रा. पाप जाळण्याकरता नाही. पाप करायचं आपण, जाळायचं तीर्थ नाही. हा कोणता नाही बरं. ज्याचं त्याचं कर्म झालं तर भोगावं लागतं. ज्याचा हात मोडला त्याच्यात गळ्यात पडतो, तो का शेजारच्या गळ्यात बांधतो का आपण? तसं ज्याने कर्म केलं त्यालाच ते भोगावं लागत असतं. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म केलं ते भोगायला लागत असतं. मग कर्माचं फल प्रत्येकाला चुकत नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही. महाराज दशरथ शिकार करण्याकरता गेला, दिवसा शिकार मिळाली नाही, रात्री झाडावर जाऊन बसला, पाण्याचा बुडबुड आवाज झाला, शब्दभेदी बाण मारला. आवाज आल्याबरोबर आवाजाच्या दिशेने बाण मारला आणि तो रावणाच्या छातीला लागला. श्रावण मोठ्याने ओरडला, हे आई ग, हे आई गे, दीर्घ फोडोनी हाग तो पडला जाऊन जोग. आई घे दीर्घ फोडणे हाग, तो जाऊन पडला. हे राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुल झाला नृमणी. झाला म्हणे, आसवे आणून नयनी, सवे आणुनी नयनी. तो वदला अंध तुझा नाशाला, मी पापी काढवाला, शर आला तो पाहुण्याला काळ, विवळला श्रवणी भय. आला तो पाहुण्याला काळ, विवळला श्रवणी भय. शर आला तो पाहुण्याला काळ, विवळला श्रवणी भय. श्रावणाच्या माघातून आई ग हा शब्द निघाला. दशरथाच्या लक्षात आलं आपल्याकडून फार मोठी चूक झाली आहे. प्राण्याऐवजी मनुष्यवध झालेला आहे.
त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी आसवे आणुनी नयनी तो वदला अंध तुझ्या ना झाला मी पापी कारण दशरथाला लक्षात दशरथ म्हणला, अरे श्रावणा मी फार पापी आहेत, किती मोठा अनर्थ माझ्याकडून आज घडलेला आहे. दशरथाच्या समोर श्रावणाने फळफळ फळफळ करीत प्राण सोडला. सोडला श्वास शेवटला तो जीव विहग फडफडला तनु पंजर जोडून गेला दशरथ राजा रडला दाई दाई गडगडला डाये डाय. श्रावणाने फळफळ करीत प्राण सोडला. दशरथाचे अश्रू नेत्रातून वाहत होते. पश्चाताप झाला. श्रावणाच्या माता पित्यांनी शाप दिला, ज्याप्रमाणे पुत्र वियोगाने आमचा मृत्यू होत आहे त्याप्रमाणे तुझा देखील पुत्र वियोगाने मृत्यू होईल. आणि एक दिवस आला, राम 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 म्हणता म्हणता दशरथाने प्राण सोडला. पण दशरथाच्या जवळ राम नाही येत महाराज. मग केलेल्या कर्माचा फल देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्याला कसं चुकेल. म्हणून आम्ही पाप केलं आणि तीर्थयात्रा केली की पाप गेलं असा जर समज असेल तर तो काढून टाका. तीर्थयात्रेच्या स्नानाने जर पाप जातं तर मग ते माश्यांचा का उद्धार होत नाही, तिथे 24 तास पाण्यात आहेत. बेडकाचा का उद्धार होत नाही, ते कायम त्या पाण्यात आहेत. तीर्थाचं महत्त्व आहे नाही असं नाही. तीर्थक्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी काही कार्य घडलेलं असतं, साधू संतांचं महत्त्व आहे, त्या ठिकाणी पावित्र्य असतं. ते पवित्र संस्कार आपल्याला प्राप्त होतात इथपर्यंत ठीक आहेत. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही पाप केलं आणि ते तीर्थयात्रा धुवून काढतील. तीर्थयात्रेमध्ये जगाचा अनुभव येतो. पूर्वीच्या काळामध्ये पायी तीर्थयात्रा करायची. आता गाड्यांनी, आता बद्रीनाथ केदारनाथला हेलिकॉप्टरने जातात लोक. एका दिवसात तीर्थयात्रा करून रिटर्न घरी. तर विमान व्यवस्था झाली ना. शिर्डीला मोठं विमानतळ झालं. आता बऱ्याच वेळा आम्हाला काही काम असं दिल्लीला जातो आम्ही. कार्यक्रम करून 400 फ्लाईटने गेलं तर दुपारी दुसऱ्या कार्यक्रमाला परत येता पण येतं. दिल्लीला जाऊन काम करून सुद्धा येता येतं. साधनं झाले तेवढे. शिर्डी ते दिल्ली 1.5 तासाचा प्रवास आहे फक्त. 1 तास 35 मिनिटाचा प्रवास आहे दिल्लीचा शिर्डीपासून विमानाचा. तेवढ्या वेळामध्ये आपल्या इथून नगरला जाता येत नाही, नाशिकला सुद्धा जाता येत नाही. तेवढ्या वेळा दिल्लीला पोहोचतो माणूस. हेलिकॉप्टर आहे, त्यात काय अनुभव येणार आहेत. पूर्वी पायी तीर्थयात्रा करायचे. पायी तीर्थयात्रामध्ये विविध असणाऱ्या संस्कृती परंपरा याचंही त्यातून आपोआप ज्ञान होत होतं. आणि या सृष्टी सौंदर्याचा जो आनंद त्याला घेता येत होता. एवढं मोठं सुंदर विश्व भगवंताने निर्माण केलं, तर भगवंत किती सुंदर असेल. हे आपोआप निर्माण झालं असं म्हणता येणार नाही, कारण असं म्हणण्याला वाव नाही आहेत. कोणी सुज्ञ मनुष्य असं कधी म्हणणार नाही सगळ्या गोष्टी आपोआप होतात म्हणून. चार्वाक म्हणतो, चार्वाक देव मानित नाही. चार्वाक असं म्हणते देव धर्म काही नाही म्हणले. खा प्या मौज करा. यावत जीवम सुखम जीवित रणम कृत्वा घृतम पिबेत भस्मी भूतस्य देहस्य पुनराजीवनम कुतः. एकदा शरीर जळून झालं, भस्म झालं, कोणी पाहिलं स्वर्ग, कोणी पाहिलं नरका. या मजा करून खा, कर्ज काढा, तूप प्या, काय प्यायचं ते प्या, काय खायचं ते खा, दारू प्यायचे दारू प्या, पुन्हा आयुष्य आहे का हो प्यायला. किती प्या त्यांनी सांगितलं.
पित्वा पित्वा पुनर्पित्वा यावत पतती भूतले, जमीन परोस्तर प्या, पुन्हा उठान पुन्हा प्या. कारण पुनर्जन्म न विद्यते, हा जन्म पुन्हा नाही आहे, हा योग परत येणार नाही. चार्वाकाला विचारलं, तू ईश्वर मानित नाही, मग जग कसं काय निर्माण झालं? म्हणजे आपोआप कसं काय झालं? त्यांनी एक कारण सांगितलं चार्वाकाने. आपण पान खातो ना, मग पान खातो तर पानात काय असतं? चुना, कात. चुना आणि कात लावला पानाला आणि ते पान खाल्लं, पान तोंड कसं होतं? लाल होतं. मग त्या चुन्यात लाल रंग आहे का? पानात लाल रंग आहे का? तरी ते लाल कसं काय झालं? मग नसलेला लाल रंग जर तयार होऊ शकतो कात चुन्याच्या पानाच्या मिश्रणाने, जगत का नाही निर्माण होऊ शकत? पण असं जरी चार्वाकाचं म्हणणं झालं तरी तो लाल रंग होण्याकरता पान, कात, चुना हे एकत्रित करणारा माणूस लागतो ना. तो लाल रंग आपोआप नाही झाला. पानामध्ये कात टाकावं लागली, चुना टाकावा लागला, तो पानाचा विडा तयार करावा लागला, आणि विडा तयार करण्याकरता कोणीतरी माणूस असावा लागला. आपोआप कात येऊन बसला तिथं, आपोआप चुना आलं ना आपोआप पान आलं, असं नाही झालं ना. म्हणजे याचा अर्थ त्याच्याकरता सुद्धा कोणीतरी असावाच लागतो. आणि म्हणून जगतां निधनो करता कुलालेन विना घटाः चित्रकारं विना चित्रं स्वतः एव भवेत्यदा. कुणीतरी जगताचा करता हा मानावा लागतो. तीर्थयात्रा करीत असताना हा भाव मनामध्ये निर्माण व्हावा. इतकं सुंदर विश्व ज्याने निर्माण केलं तो किती सुंदर असेल. हर देश में दो, हर देश में दो, तेरे नाम ने गदो ये गही है, तेरे नाम ने गदो ये गही है. हर देश में तू, हर वेश में तू, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंग भूमि एक विश्व भरा, तेरी रंग भूमि एक विश्व भरा, हर खेल में मेल में तू ही है दो. हर देश में दो, हर देश में दो, हर देश में दो, हर देश में दो, तेरे नाम अनेक दो एक ही है, तेरे नाम अनेक दो एक ही है. हर देश में तू, हर वेश में तू, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है. सागर से उठा बादल बन गए, बादल से फटा और बन गए, वही नहर बनी नदिया गहरी, तेरी भिन्न प्रकार तो एक है. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली. तुकोजी महाराज सांगते, सागर से उठा बादल बन कर, बादल से फटा बरखा बन कर, कही नहर बनी नदिया गहनी, तेरे भिन्न प्रकार तो एक ही आहे. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, आभाळालं आभाळातलं पाणी, पाऊस पडला पावसाचं पाणी, जमिनीवर आलं नदीत गेलं नदीचं पाणी, तळ्यात गेलं तळ्याचं पाणी, पाटात गेलं पाटाचं पाणी, चारीत आलं चारीचं पाणी, दंडात आलं दंडाचं पाणी, वाफ्यात आलं वाफ्याचं पाणी. नाव बदलली पण पाणी एकच आहे. तसं याच परमात्म्याची ही सगळी स्वरूप आहेत. हे ज्ञान तीर्थयात्रेतून होतं आणि भगवत प्रेम निर्माण होतं, म्हणून तीर्थयात्रा करायची असते. नारद भक्तिसूत्रामध्ये वर्णन आहे, तीर्थान कुर्वन्ते तीर्थाने, तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देण्याकरिता संत तीर्थयात्रा करतात. असो तीर्थयात्रेचं गंगाजल पूजनाचं मावंद्याचं निमित्त आहे.
नर्मदा परिक्रमेचं निमित्त आहेत. अभंग तुकोबारायांचं आहेत. महाराज भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात की तो परमात्मा केवढा आहे आणि कसा आहे. पाहिला का कोणी? त्याचं स्वरूपच कळत नाही. एका मास्याने दुसऱ्या मास्याला विचारलं, समुद्र पाहिला का तू? समुद्रातल्या माशाने समुद्रातल्या माशाला विचारलं, तू समुद्र पाहिला का? तो म्हणला, अरे बाबा, ज्याच्यात तू वावरतो तोच समुद्र आहे. तसं या सृष्टीमध्ये आपण वावरतो, ही सृष्टी परमात्म स्वरूप आहे. याला सर्वत्र भगवत दर्शन असं म्हणतात. हे समस्तई श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी या दोजी. हे सर्व विश्वच परमात्मा स्वरूप आहे. अशी प्रतीती ज्याला आली त्याला ज्ञानी म्हणतात, त्याला भक्त म्हणतात. मग तो एवढा आहे की ज्याचं वर्णनच करता येत नाही असा असणारा अंतःकरणातील भावामुळं तो हृदयात येतो प्रथम चरणामध्ये. एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभू भावे. संपोष्टे राहावे, एक संपोष्टे राहावे, होय भक्ती केला तैसा, 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 होय भक्ती केला तैसा. एवढा प्रभो भावे तेने संपुष्टे राहावे. एवढा म्हणजे केवढा? भोपळ्या एवढा का, डांगरा एवढा का, कवठा एवढा का, आवळ्या एवढा का, सुपारी एवढा का, बोरा एवढा का, हरभऱ्याच्या दाण्या एवढा का, मोरीच्या दाण्या एवढा का, खसखशीच्या दाण्या एवढा का, जगा एवढा, पृथ्वी एवढा का, ब्रह्मांडा एवढा? एवढा म्हणजे केवढा, ज्याचा अनुमान करता येत नाही. अनुमानेना जो अनुमानाच्या पलीकडे आहेत, मनाच्या पलीकडे आहेत, बुद्धीच्या पलीकडे आहेत, वाचेच्या पलीकडे आहेत, या सर्वांच्या पलीकडे आहे. कारण इंद्रियाद्वारे त्याला जाणता येत नाही, कारण इंद्रियात ती क्षमता नाही. मग त्याकरता वृत्तीला सूक्ष्म बनावं लागतं. किती सूक्ष्म? रेशमी कापड शिवायचं असेल तर बारीक सुई लागते. हा रेशमी कापड शिवायला पहार घेऊन आला. पहारीनं पोतही शिवता येणार नाही, पोत्याला तरी दामन लागतो. रेशमी कापड शिवायला पहार घेऊन आला तर खरंच रेशमी कापड शिवले जाईल का? आपल्या बुद्धीच्या सगळ्या पहारीच झालेल्या आहेत.
या संसारामध्ये गुरफळून आता बुद्धीचे पहार झाले आणि या पहारीच्या बुद्धीने एवढं सूक्ष्म कसं काय चिंतन करता येईल? त्याच्याकरता वृत्तीला सूक्ष्म बनवावं लागतं, त्याच्याकरता ध्यान असतं, त्याच्याकरता मेडिटेशन असतं महाराज, त्याच्याकरता चित्तशुद्धी करावी लागते, त्याच्याकरता चित्त एकाग्रता साधावी लागते. चित्त एकाग्रता साधल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू वृत्ती सूक्ष्म होता होता काही सूक्ष्म तत्व मनुष्य जाणायला लागतं. हे सगळं करता करता जन्मचे जन्म निघून जातात. काही लोक म्हणतात आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला देव दाखवतो, 5 मिनिटात देव. तर अशा प्रकारे काही असे संप्रदाय पाहायला मिळतात. जोपर्यंत चित्त शुद्ध होऊ शकत नाही, चित्त स्थिर होऊ शकत नाही, तोपर्यंत ध्यान घडू शकत नाही. महाराज कसं काय ध्यान करेल बरं? काय काय चिंतन मनात चालतं महाराज. डोळे लावून बसला काय त्याला देव दिसतो का? आता शेतकरी डोळे लावून बसला ध्यान करायला, काय दिसेल त्याला? गव्हाच्या ओंब्या, मकाचे कणस, कांदे, ऊसाची टिपर. डोळे बंद केले हेच दिसेल त्याला. देव कसे दिसतो? कारण तो त्याचं चिंतन करतो. चिंतने चिंतने तद्रुपता. जसं चिंतन करतो तशी वृत्ती बनते. म्हणून वृत्ती शून्य बनवावी लागत असते. त्यावेळेला हळूहळू हळूहळू आणि त्याच्या पलीकडे असणारं तत्व याला आकलन करण्याची क्षमता निर्माण होते. म्हणून तुकोबा एवढा शब्द वापरतात जो मनबुद्धीच्या पलीकडे आहेत, ज्याला जाणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. एरवी जाणीवेचे निबडे कोणी वेदाहुनी आगडे शेषावणी तोंडाळे बोलके आधी. वेदाला सुद्धा जिथं मौन धारण करावं लागलं, शेषाला सुद्धा शेष थकला. आणि म्हणून या ठिकाणी अंतकणात भाव असावा. देवा कारणे भावत स्माद, देवा कारणे भावत स्माद. द्यावे न लगे भारज वित्रा, द्यावे न लगे भारज वित्रो. देवा कारणे भावत स्माद, देवा कारणे भावत स्माद. द्यावे न लगे भारज लगे भारत वित्ता. झाले एक चित्त धरी भाऊ, चित्त धरी भाऊ. एवढा झाडे नका करू आता हात वासुदेव दानवित सेजना, वासुदेव दानवित सेजना. हे हरे राम कृष्ण, हे हरे राम कृष्ण. वासुदेव दानवित सेजना, वासुदेव दानवित सेजना. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे भारसे वित्त. झाली एक चित्त तरी भावती. एवढ्यासाठी नका करू आता हात. हा भाव आहे. झाले एक चित्त तरी भाऊ. म्हणून महाराज एवढा प्रभू भावे एवढा आहे तो न कळणारा, पण भावामुळे तो प्रगट होतो. पण तो कसा बनतो? भक्त जशी भक्ती करेल तसा तो बनतो. द्वितीय चरणामध्ये होया भक्ती केला ऐसा, होया भक्ती केला ऐसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा.
मुबारक माए मुबारक तेरी मुबारक माए मुबारक मुबारक माए मुबारक मुबारक माए मुबारक मुबारक माए मुबारक एवढा प्रभो भावे तेने संपुष्टी राहावे विढाला 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 होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा जशी भक्ती केली तसा तो होतो जसा भाव असेल तसा तो दिसतो भिंगुरटी आहे बघा ती आळी पकडून आणते त्या आळीला मधून काटा टोचीत राहते त्या भिंगुरटीचं ध्यान करता करता चिंतन करता करता त्या आळीची भिंगुरटी होते महाराज एकदा अमेरिकेमध्ये एका माणसावर असा प्रयोग केला होता ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती कोर्टाने मग आता मृत्यूदंडाची शिक्षा तर दिलेलीच आहेत मग फाशी देऊन मारण्यापेक्षा काही प्रयोग करून पाहू म्हणले त्याचा प्रयोग असा केला त्याला सांगितलं तुला कोब्रा साप डसवून मारणार आहेत मग कोब्रा साप कसा असतो त्याचं विष कसं असतं असं खूप वर्णन करून करून त्याच्या डोक्यात कोब्रा साप कसा असते भरलं रात्रंदिवस तो कोबऱ्याचं चिंतन करायला लागला कोबरा मला डसणार मी मरणार जेव्हा त्याची मृत्यूदंडाची वेळ आली त्याचे डोळे पट्टी बांधली एक नकली साप तयार केला प्लास्टिकचा त्याला असे दात तयार केले नकली ते टोचले त्याला वाटलं मला साप डसला तो घाबरला ना हो आणि त्या भीतीपोटी त्याचा मृत्यू झाला कोरोना काळात सुद्धा बरेच लोक घाबरूनच गेलेत दवाखान्यामध्ये त्यांच्या समोर माणूस मेलं की भूत बांधायची त्याला वाटलं आपल्या असंच होणार आहे तसंच व्हायचं मग ते त्या दवाखान्यापेक्षा कोविड सेंटरमध्ये लोक वाचले जास्त मानसिकता फार महत्वाची असते त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या शरीराचं पोस्टमॉर्टम केलं गेलं पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतर रिपोर्ट जेव्हा आले सर्व चकित झाले काय रिपोर्ट आले कोब्रा सापाच्या विषाने त्याचा मृत्यू झाल्याचे लॅबचे रिपोर्ट आले आता त्याला कोब्रा साप तर डसलेला नव्हता त्याला तर नकली साप डसवला होता मग कोबऱ्याचं विष आलं कुठून त्याने सतत त्या कोबऱ्याचं चिंतन केल्यामुळं त्याच्या शरीरात कोबऱ्याचं विष तयार झालं महाराज चिंतने चिंतने तद्रुपता एकदा दोघं मित्र रस्त्याने चालले रात्र झाली होती एक पुढं एक मागं होता आणि अचानक एकाच्या अंगावर एका सापाने हल्ला केला जो पुढं होता त्याच्या आणि पाय धरला त्या सापाने या मागच्याने पाहिलं तो धरला साप आणि तो ओढून फेकून दिला अंधारात याला काही दिसलं नाही समोरच्याला ज्याला डसलं त्याला तो म्हणलं काय होतं रे तो ना ते बाबळीचे काटे होते म्हणले ते तुला पायाला डसले टोचले म्हणे तो रक्त वगैरे निघलं त्याला काय मलम वगैरे लावून क्लिअर झाला तो याने सांगितलंच नाही साप डसला म्हणून 1 वर्षानंतर दोघांची अचानक काहीतरी निमित्ताने चर्चा निघली आणि त्यांनी सांगितलं तुला आठवतं का आपण रस्त्याने चाललो होतो तुला काटा टोचला होता मी म्हणलो होतो हो तो काटा नव्हता म्हणले मग साप होता म्हणले साप डसला होता तुला साप डसला होता असं म्हटल्यावर तो घाबरला लहर यायला सुरुवात झाली 1 वर्षानंतर मेला ना तो काही नसताना
जेव्हा प्रत्यक्ष साप डसला तेव्हा काही झालं नाही, पण तुला तो साप डसला होतो हे सांगितल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हा भावनेचा विषय आहे. अंतःकरणातील भावाचा शरीरावर जसा परिणाम होतो, महाराज हेच सांगतायत. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. जशी तुम्ही भक्ती केली तसा तो बनतो, जसा तुमचा भाव असेल तसा तो बनतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे भार सेवित. एकदा कालिंदी यमुनेच्या तीराला अर्जुन फिरायला गेला. नदी वाहत होती, हिरवळ होती, पावसाळ्याचे दिवस होते, इतकं सुंदर वातावरण होतं. अर्जुनाला वाटलं इथं जर सुभद्रा असती तर आणखी फिरायला मजा वाटली असती. भगवान बनले, सुभद्राने आले भेटायला. सुभद्रेबरोबर अर्जुन फिरतोय आणि त्या अर्जुनाने सुभद्रेच्या बोटात त्याची अंगठी घातली. नंतर परत फिरला तेव्हा कृष्ण सारथी, कृष्ण सुभद्रा बनला होता. रथ हाकताना जेव्हा तो हात वर केला, कृष्णाच्या बोटात अंगठी दिसली. ही तर मी सुभद्रेच्या बोटात घातली होती, कृष्णाच्या बोटात कशी काय आली? घरी गेल्यावर अर्जुन म्हणला, तुला काही कळतं का नाही? मी एवढ्या प्रेमाने तुझ्या बोटात अंगठी घातली, तू कृष्णाला देऊन टाकली. ते म्हणजे तुम्ही कधी अंगठी घातली माझ्या बोटात? आपण नाही का नदीच्या काळात फिरायला गेलो होतो? मी कुठं आले? मी तर घरीच आहे म्हणले. मग माझ्यावर फिरायला कोण होतं? बघा, अर्जुनाचा भाव निर्माण झाला, तिथं सुभद्रा बनून भगवान आले. चोखोबाचं उदाहरण आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा. जशी भक्ती केली तसा तो परमात्मा बनतो. म्हणून आपली भक्ती दृढ असावी, भक्ती शुद्ध असावी. वास्तविक या जगामध्ये सर्वात मोठा दाता आहे तो परमात्मा आहे. पण एवढा दाता असताना देखील तो भक्ताच्या पुढं भिकारी बनतो. तृतीय चरणामध्ये एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. सर्वात मोठा दाता तो आहे. बँकेत दोन प्रकारचे लोक जातात, काही पैसे भरणारे जातात, पैसे काढणारे जातात. पण भगवंताच्या बँकेत जो जातो तो काढायला जातो, भरायला कोणी जातच नाही. पण बॅलन्स कधी कमी झालं नाही, कारण तो काही इलेक्शनमध्ये निवडून आलेला नाही. आता या वर्षाचा निधी संपला, पुढचा मार्च एंड नंतर. असं नाही आहे त्याचं. करतो अकर्तो अन्यथा करतो शक्तिमान तो परमात्मा आहेत. पण तो भक्तासमोर भिकारी झाला. अनेक उदाहरणं पाहता येतील, जास्त मी लांबवणार नाही. पुढे अजून कार्यक्रम एक लाखाला जायचं आहे.
मागे तुळशी दळ पाने. बळीच्या द्वारामध्ये त्रिपाद भूमी दान मागण्याकरता आला महाराज. ओम भवती भिक्षाम देही. त्रिपाद भूमी दान मागितले आणि बळीला पाताळात घातलं महाराज. तुका म्हणे बळी जीव दिला बायादळी. बळीला पाताळात घातल्याच्या नंतर बळीची माता धावत चालली. भगवान घाबरले, न जाणे शाप देते का काय. बळीच्या मातेने सांगितलं मी शाप द्यायला नाही आले. मग भली हुई सती नहीं गई विरोचन की साथ. ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हा. माझे पती विरोचन यांचा जेव्हा मृत्यू झाला, मी सती जाण्याकरता निघाले. लोकांनी मला अडवलं, सांगितलं तू सती जाऊ नकोस. तुझ्या उदरामध्ये बालक आहे, तुझ्याबरोबर त्या बालकाचाही मृत्यू होईल. बरं झालं मी सती गेले नाही. ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. मी अशा मुलाला जन्माला घातलं की संपूर्ण विश्वाने भगवंतापुढे हात पसरावे, पण भगवान माझ्या मुलापुढे हात पसरतोय. त्रिपाद भूमिदान मागितलं. ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. नाही तर अनेकांना अनेक मुलं होतात. कोंबडीला महीनों के 150. मुर्गे के पुत घने आगे पीछे थाट. एक चिल्ली ले गया, एक बिल्ली ले गया, हो गई बाटाबाट. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं माझा पुत्र कसा आहे. ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. भगवंताने हात पसरावे. हे वैशिष्ट्य आहे. एवढा मोठा दाता भगवान, पण भक्तापुढे भिकारी बनतो. बरं, सत्यभामेचं उदाहरण आहे. सत्यभामेला थोडा गर्व झाला होतो कधी कधी. माझ्यासारखी पत्नी यांना मिळाली, यांचं कमी भाग्य आहे का. कोणी विचारलं असतं का. नाही तर माझ्या बापाने काही कमी केलं. हे शोकेस कुठले आहेत, माझ्या बापाकडचंच आहेत. हा फ्रीज, टीव्ही, कूलर, AC हे सगळं माझ्या बापाने दिलं. यांच्याकडे काय होतं. केलं असतं कोणी संसार, होत असतं असं कधी कधी. कारण सत्यभामेच्या बापाकडे एक सेवंतक मणी होता आणि तो 36,000 तोळे सोनं दररोज देत होता. 36,000 तोळे. तोळ्याचा काय भाव आहे आता. 1,40,000 पुढे गेला वाटतं. 1,41,000 रुपये तोळा. गुणीला 36,000 करा बरं. एवढ्या किमतीचं सोनं दररोज देत होता तो म्हणे. मग तिला अभिमान किती असेल बरं. एखादा डांबर खडी खाणारा इंजिनियर असेल, त्याच्या बायकोचे काय थाट असतात. मग हिचे काय कमी आहे बरं. हिला म्हटलं माझ्यापेक्षा काय कमी. एवढं मोठं माझ्या बापाने दिलंय. सत्यभामेला अभिमान झाला महाराज. बघून त्यांनी नारदा सांगितलं, नारदा जा तुम्ही तिकडं. नारदाने सत्यभामेला विचारलं चिंता कशाची. सांगितलं भगवान कृष्ण परमात्मा पती मिळाले मी तर भाग्य आहेत, पण असाच पती कृष्ण मला परत जन्मजन्मात मिळावी इच्छा आहे. नारदाने सांगितलं जी वस्तू पुढच्या जन्मी मिळावी ना, त्याच्याकरता तुम्हाला ती आता दान द्यावे लागेल. कोणाला देणार, मला देऊन टाक. केला संकल्प. कृष्णाला दान घेतलं आणि कृष्णाला सांगितलं माझ्या खळा डोक्यावर उचल. नारदाच्या खळा डोक्यावर घेऊन भगवान चालायला लागले. कृष्णाच्या इतर पत्न्यांनी पाहिलं, नारदा तुमच्या खळा आमच्या डोक्यावर, भगवंताच्या डोक्यावर कशा. नारदाने सांगितलं अजिबात बोलायचं नाही. आजपासून कृष्ण माझा दात झाले, तो तुमचा पती राहिला नाही, कारण मी दान घेतले. कुणी दान दिलं म्हणजे सत्यभामेने. सत्यभामा एकटे दान देणारी कोण. आमचा काही अधिकार आहे का नाही. 4 भावाची प्रॉपर्टी एकट्या भावाला विकता येत नाही, सगळ्यांची सह्या लागतात. मग आमच्या सगळ्यांचा पती येतो, एकटी दान कोण. नारद न तो तुमचा प्रॉब्लेम आहे, मला माहित नाही, मी दान घेतलंय. तुमचे प्रॉब्लेम मला कसं सांगता तुम्ही भेटाल सत्यभामेला काय करायचं ते. त्यांनी काढला मोर्चा, आमचा भगवान मिळालाच पाहिजे, लाटणे मोर्चा. सत्यभामेच्या बंगल्यावर मोर्चा. सत्यभामेने काय झालं म्हणतेस. भगवंतला दान देणे तो कोण. ओ चूक झाली. चूक अशी चूक करीत असा. नवरा दान देऊन टाकलं म्हणजे चूक झाली. मग आता काय करायचं. परत आण जा तू. सत्यभामा गेली. नारदा देशील का भगवान परत. अजिबात नाही. तसं कसं काय देऊ म्हणले मी. मग
काही मोबदला द्यावा लागेल. काय मोबदला पाहिजे? याच्या भरभर सोनं पाहिजे. तिचा सोन्याचा अभिमान. मी सांगितलं 36,000 तोळे सोनं दररोज देत होता तो तिचा बापाकडचा मुली. सोन्याची काय कमी होती? पण सगळं सोनं टाकलं तरी पारडा हाले ना महाराज. शेवटी रुक्मिणीला सांगितले, रुक्मिणी तुमचे सुद्धा दागिने काढा. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. रुक्मिणी उठा चला. काय स्वस्त बसल्या? रुक्मिणीने पहिलं सांगितलंय सोनं अगोदर काढा. भगवंत सोन्याने बरोबरी करून घेत नसतो. सोन्याने जर भगवंताची बरोबरी झाली असती तर टाटा बिर्ला सारख्यांनी गरिबाच्या वाट्याला वारकऱ्याच्या वाट्याला भगवान येऊन दिलं नसतं. मग रुक्मिणीने एक तुळशीचं पान तोडलं आणि त्या पारड्यात टाकलं महाराज. तुळसी पत्र पारडे ठेवीता पत्र पारडे ठेवीता. माधव झाला बरोबरी जाऊ ढागे चला. तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. या ठिकाणी काय माननीय खासदार वाकचौरे साहेब या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल आपल्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांच्या सोबतचे मुकुंद भाऊ, मुकुंद भाऊ या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित झालेले आहेत. खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, त्याचप्रमाणे माजी सभापती शिवाजी आधोडे, मुकुंद भाऊ सिनकर, इथे आमचे दादा महाराज टुपके ते उपस्थित आहेत आणि उपस्थित सर्व भक्तगण. धोत्रे गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाकरता धोत्रे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी माननीय श्री अविनाश पगारे यांच्याकडून 21,000 रुपये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सचिन लक्ष्मण पाटील शेटे कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून देखील 21,000 रुपये रोख मिळाले. धन्यवाद. सरपंच म्हणतायत राहिलेलं काम 15 दिवसात पूर्ण करायचं. विढाला 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 विठाला 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 सौ विजयाश्री चांगदेव रेवसिंग परदेशी यांचं असणारं हे मौंद गंगाजल पूजन त्या निमित्ताने सेवा आहेत. पुढं लाखाला कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आता आवरून घ्यायचं आहेत.
एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी भावे, तुळशीदळ पाणी जोळा हात म्हणावे पतित वेळ वेळा. वास्तविक तो परमात्मा रंग रूप रहित आहेत, पण भक्ता करता नामरूप धारण करून भक्तीला सोपा झाला शेवटच्या चरणामध्ये. आलं नावा रूपा, आलं नावा रूपा, आलं नावा रूपा, आलं नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा. सोपा ज्ञानेश्वरा